So today we are going to study about radio frequency identification, that is RFID. ठीक आहे, आवाज येतोय ना माझा क्लिअर? So radio frequency identification means what? It is actually an element or the technology which uses the radio waves, which are transmitted and to identify a particular object. ठीक आहे, समजा एखादं आपण सिस्टीम घेतोय, लाईक RFID टॅग म्हणजे काय की सिम्पली तुमचं जेव्हा एक कार्ड असतं, ATM कार्ड असतं किंवा एखादं सिंपल प्लास्टिक कार्ड असेल ज्याच्यामध्ये तुमची त्याला एक चिप असेल कनेक्टेड, आणि त्या चिप मध्ये तुम्ही काय करताय, डेटा सेव्ह करताय, पर्टिक्युलर तुमचा डेटा सेव्ह केलेला असतो. तुम्ही जेव्हा बँक लॉकरला वगैरे तिकडे जाताय, तुम्हाला लॉकर ओपन करायचंय, तुम्ही समजा एक आयडिया यूज करू शकता की काय की RFID टॅग स्वॅप करायचं. ठीक आहे, तुमचं ते काय होणार आहे, ऑथेंटिकेशन होणार आहे. इन्क्लुडिंग टू दॅट तुम्हाला अजून काही ऍडिशनल सिक्युरिटी ऍड करायची तर पासवर्ड ऍड करणार तुम्ही. पासवर्ड इन्सर्ट केला की लॉकर काय होणार, ओपन होणार. सो इथे काय होते RFID टॅगने की तो काय करतोय, डिटेक्ट करतोय विथ डेटा आयडेंटिफिकेशन. ठीक आहे, सो ऑब्जेक्ट डिटेक्शन कॅन बी टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. So this is the technology which uses the radio waves so that it can identify a object, a tagged object. म्हणजे ज्याच्याशी मला काय करायचंय, सो इथे तुम्हाला काय दिसेल, सिम्पली इट कन्सिस्ट ऑफ two basic parts. One is your tag, this one. Okay, सो हा काय तुमचा हा टॅग आहे, हा टॅग यूज होतो. आणि दुसरा काय तुमचा, इट कन्सिस्ट ऑफ अ रीडर, जो रीड करतोय डेटा तुमचा. म्हणजे ह्या RFID टॅग मध्ये जो काही डेटा असेल तो सेव्ह डेटा कोण रीड केला जातोय, इट इज रीड बाय द रीडर. सो बेसिक पार्ट्स आर, सिस्टम पार्ट्स आर कन्सिस्ट ऑफ टॅग इन द रीडर, and reader gives off the radio waves and get the signal back from the RFID tag. सो इकडनं काय होणार, जेव्हा तुम्ही RFID टॅग स्वॅप करता किंवा शो करताय, सो तिकडनं काय होतं, वेव्स ट्रान्समिट होतात. वेव्स ह्या अँटेनाकडनं काय होतात, रिसीव्ह होतात. रिसीव्ह होऊन पुढे काय होतात, ते अँप्लिफाय केले जातात सिग्नल्स. अँप्लिफाय करून ते डीमॉड्युलेशन परफॉर्म होतं आणि डिकोड होतं आणि मग मायक्रो कंट्रोलरला डेटा दिसतो. सो जेव्हा डेटा दिसतोय, पुढे तुम्ही समजा LCD डिस्प्ले कनेक्ट केलेला असेल, सो LCD डिस्प्लेवर काय होणार आहे की तुमचं नाव वगैरे काही डिस्प्ले होईल किंवा काही डेटा असेल रिलेटेड तुम्ही जो काही सेव्ह केलेला असेल टॅगमध्ये, तो डिस्प्ले होणार आहे. सो इट मीन्स आफ्टर गेटिंग द करेक्ट इन्फॉर्मेशन, सो पुढचं ऑपरेशन यू कॅन परफॉर्म. दॅट मीन्स ऑब्जेक्ट डिटेक्शन इज पॉसिबल. सो सगळ्या टाईपचे काही सिस्टीम्स आहे, टेक्नॉलॉजी आपल्याला ट्रॅक करायचं असेल तर त्या मोमेंटला आपण ते यूज करतो. सो इन दिस radio identification, generally it consists of a small microchip with a powered antenna. ठीक आहे, antenna powered असतं means what, so that it can receive the signals properly. Okay, सो मायक्रोचिप म्हणजे काय की ही पूर्ण जो रीडर आहे किंवा RFID टॅगवर एक छोटीशी चिप असते, त्या चिपमध्ये काय असतं, पूर्ण तुमचा डेटा सेव्ह असतो. सो ह्या चिपवर काय असतं, ॲक्च्युली ऑल मायक्रो कंट्रोलर, प्रोसेसर युनिट्स असतात, पॉवर सप्लाय असतं, पॉवर सोर्सेस असतात, बॅटरीचं सगळं इम्प्लिमेंट केलेलं असतं सिंगल चिपवर. आणि त्या चिपचा यूज करून तुम्ही काय करताय, डेटा रीडिंग आणि डेटा टॅगिंग कॅन बी पॉसिबल. सो याचं फंक्शन कसं होणार आहे, वर्किंगसाठी simply you have to consider the basic block diagram you can observe here. ठीक है, it consists of one, this two parts. One is your tag and this section is of reader. Okay, हा काय तुमचा रीडर आहे. एक दोन मिनिट.
ओके. सो इन केस ऑफ बेसिकली तुम्हाला नोन काय असलं पाहिजे की जनरल आहे तुमचा. सो याच्यामध्ये काय दिसतंय बघा, RFID टॅग. RFID टॅग मध्ये काय असतं, एक सिम्पल तुमचा एक प्लास्टिक कार्ड टाईप असतं. जसं ATM कार्ड मध्ये तुम्ही इथे बघू शकता एक छोटीशी चिप असते. सो ही चिप मध्ये काय असतं की डेटा सेव्ह असतो, पण ह्या चिपवर काय काय माउंट केलेलं असतं. सिम्पली एक अँटेना, बॅटरी, म्हणजे एक रेक्टिफायरचं सर्किट असतं. त्यानंतर एक त्या चिप केस असते. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही काय करते की पूर्ण तुमचा जो काही डाटा आहे तो सेव्ह केलेला असतो. शेजारी तुम्हाला एक बारकोड कोड पण दिसतो इथे 1010 वाला. 1010 वाला बारकोड कोड म्हणजेच काय असतं की तो तुमचं ऑथेंटिकेशन की असते. ठीक आहे. सो ज्या मोमेंटला तुम्ही जिथे तुम्हाला यूज करायचंय त्यावेळेस तुम्ही स्वॅप करताय. कार्ड स्वॅप केल्यानंतर काय होतं की जे काही सिग्नल्स आहे ह्या चिपकडनं, रेडिओ सिग्नल्स विल बी कॅप्चर्ड बाय दी अँटेना. अँटेना म्हणजे काय की जिथे तुम्ही स्वॅप केलं तिथंच ते रीडर सेक्शन असतं. ते रीडर सेक्शन काय करतं, इकडचा डेटा काय करतो, रिसिव्ड करतो विथ द हेल्प ऑफ रेडिओ वेव्स. आफ्टर रिसिव्हिंग इट पासेस टू द ट्रान्समीटर. और in case if RFID tag is comes in its reader range, म्हणजे एकदा समजा हा 100 फीटचा त्याने डिस्टन्स कव्हर करतोय. ठीक आहे. 100 फीटच्या डिस्टन्समध्ये कुठेही RFID टॅग जर आला तरी तो काय करणार आहे, डिटेक्ट करणार आहे. सो ह्या एरियामध्ये असेल कुठे, इथल्या एरियामध्ये असेल कुठेही असेल, तर हा काय करणार आहे, रीडर डिटेक्ट करणार आहे. रीडर कसं डिटेक्ट करतो की रीडर काय करत असतो, कंटिन्युअसली रेडिओ वेव्स ट्रान्सफर करत असतो. रेडिओ वेव्स कसे ट्रान्सफर होतात, फ्रॉम ऑसिलेटर. ऑसिलेटर काय करतो, सिग्नल जनरेशन करतो. Then to the modulator, modulation takes place. After that, that signal is boosted or amplified because we are using the powered antenna which transmit the signal at a very high radio frequency. ठीक आहे. सो अँप्लिफायर कडनं सिग्नल जातून अँटेना कंटिन्युअसली काय करत असतो, रेडिओ वेव्स ट्रान्समिट करत असतो. जर त्या प्रॉक्झिमिटीमध्ये किंवा त्या एरियामध्ये जर तुमचा टॅग आला, तुमच्याकडे असलेला प्रेझेंट असलेला टॅग आला, तर तो रीडर काय करणार आहे, लगेच इंडिकेशन देणार, इंडिकेट करणार. अँड दॅट indicated signal will be again transmitted to the amplifier and then to the demodulator and to the decoder to decode the data and to the microcontroller. So microcontroller gets an idea that the RFID tag is comes into its proximity range and that shows the information of that RFID tag. मग याला पुढे LCD कनेक्ट करायला असून LCD वर डिस्प्ले होतं. ठीक आहे. सो या मानाने इंडिकेशन्स होतात. पण आता ह्या RFID टॅग मध्ये दोन टाइप्स असतात. एक असतो पॅसिव्ह टॅग आणि दुसरा असतो ऍक्टिव्ह टॅग. आता पॅसिव्ह टॅग म्हणजे काय की सिम्पली जे टॅग्स असतात ज्यांना आपण इन शॉर्ट जसं ऍक्टिव्ह पॅसिव्हची डेफिनेशन घ्यायचो की ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये काय व्हायचं की दोज टॅग्स कंपोनंट्स मध्ये जसं डेफिनेशन घ्यायचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट्स, की जे कंपोनंट आहे ज्यांना एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागत नाही ते ऍक्टिव्ह असायचे आणि ज्यांना एक्सटर्नल पॉवर लागतो त्याला पॅसिव्ह म्हणतो. तर सेम वे दोज टॅग्स विथ those tags which require external power supply are called as RFID tag. So हे externally powered कसे केले जातात, with the help of electromagnetic energy which is transmitted from the reader. म्हणजे असं नाही की तुम्ही चालता बोलता एखादी बॅटरी घेऊन फिरताय, नाही, बॅटरी नाही. RFID टॅगला काय केलेलं असतं की असे जे टॅग्स असतात जनरली ते काय करतात, त्यांना जी पॉवर लागते, ओव्हरऑल पॉवर, दे आर रिसिव्हिंग दिस पॉवर फ्रॉम दी रीडर सेक्शन. ठीक आहे. सो त्या टाईपच्या टॅगला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह टॅग म्हणतो. सो दे आर जस्ट टेक्स द एनर्जी विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएशन्स थेरपी which is coming from the reader section. So such tags are called as passive tags and they are using for file tracking or race timing or chain management system. Okay. Or smart labeling system. For that purpose such a type of RFID tags are used, that is passive tags are used. While active tags means they have their own internal active source. Okay. So simply battery powered RFID tags are called as active tags, means they broadcast their own signals continuously and used as a uh, real real time signals to track the object.
ठीक आहे. सो हा काय करत असतो की हा डिपेंड नाहीये रीडरवर. हा काय करतो त्याचे स्वतःचे काय असतात रेडिओ सिग्नल्स जनरेट करत असतो आणि हा पण जसं मी आता सांगितलं की रीडरकडनं कंटिन्युअसली वेव्ह रेडिएशन चालू असतात. ते झालं एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह टॅग. पण या केसमध्ये काय असतं की RFID टॅग ऑल्सो जनरेट्स इट्स ओन ब्रॉडकास्टिंग सिग्नल्स और रेडिओ signals. Okay, so that you can track accurately the real time operation or the real time location of any system. ठीक है. So active tags are provides a longer read range capacity. ठीक आहे. लॉंगर रीड रेंज कपॅसिटी असते बिकॉज का याच्याकडनं पण तेवढेच हाय रेडिओ सिग्नल्स ट्रान्समिट झालेले असतात जेवढे मी रीडरकडनं सेंड केलेले असतात. So this is the basic difference, that passive RFIDs are depends upon the power supply on the uh, or the signals depends upon the readers. Okay, so passive tags are those tags which receives the signals in terms of electromagnetic energy from the reader section so that to track the object. But active tags are those tags which have their own active source and they continuously broadcast the signal so that to track the corresponding object very in an accurate manner. And in active tag the distance goes on increasing. So reading distance काय होतं increase होता in case of active tag, but in case of passive tag the reading distance goes on decreasing because as your tag is depend upon some other signal, uh, means depends upon the signals coming from the reader, hence it couldn't detect very easily the object. ठीक आहे. सो हा RFID टॅगचा पॅसिव्ह RFID टॅगचा ड्रॉबॅक आहे. So that means what you can say, that until the reader sends the signal, RFID will wait for the signal coming from the reader. जोपर्यंत इकडनं येत नाही तोपर्यंत RFID काय करणार आहे, इट विल वेट फॉर दी सिग्नल. जेव्हा तो इकडनं सिग्नल सेंड केला जाईल रीडरकडनं तेव्हा RFID काय करतोय, डिटेक्ट करतोय, ऑब्जेक्ट डिटेक्शन पॉसिबल होतंय. सो दिस इज ऑल अबाउट दी RFID. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये जर बघायचं तर की कोणत्या रेग्युलेटरमध्ये तुमचं जे काही एनर्जी सेव्हिंग होतं ते जास्त होतं. समजलंय का? सो याचं डिस्टन्स किती येणार आहे, 10 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर, आणि तेच डिस्टन्स ॲक्टिव्हमध्ये मॅक्झिमम 50 सेंटीमीटरपर्यंत पण जाऊ शकतं. सो हे डिस्टन्स कशावर डिपेंड असणार आहे, कोणत्या टाईपचं टॅग तुम्ही यूज करताय त्यानुसार तुमचं डिटेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. सो टॅगवर डिपेंड आहे, टाईप ऑफ टॅग यू आर गोइंग टू यूज फॉर अ पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. ऑन द बेसिस ऑफ दॅट यू कॅन इन्क्रीज द डिस्टन्स फॉर the object tracking or for the any file tracking system. Okay, then it uses ultra high frequency for the operation. So standard range of RFID can be increased up to 100 meter with a ultra high frequency band. Okay, it operates under the ultra high frequency band with a 100-meter range. Even RFID, instead of ultra high frequency, it can also operable at low frequency range, that is around 30 kilohertz to 300 kilohertz. Also it can be operable at high frequency range 3 to 20 megahertz, आणि ultra high frequency it is in the range of gigahertz. ठीक आहे, gigahertz मध्ये असतं up to 3 gigahertz it can यूज दी बँड ऑफ फ्रिक्वेन्सी. बँड ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की रेडिओ सिग्नल्स जनरेशनसाठी जी काय तुम्हाला स्ट्रेंथ लागते, दॅट स्ट्रेंथ इज ऑलवेज डिपेंड्स अपॉन दी फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो स्पेक्ट्रमवर त्या डिपेंड असणार आहे. आता तुम्ही हे जे RFID टॅग बनवताय ते टॅग बनवण्यासाठी मटेरियल कोणता यूज करताय, तर जनरली दिस RFID टॅग्स बाहेरचं जे मेन असतं सेक्शन असतो तो प्लास्टिकचा असतो, बट जो मेन मायक्रोचिप असते जी टॅगवर असते ती मायक्रोचिप इज ऑलवेज मेडअप ऑफ और इट इज कंपोज्ड ऑफ सिलिकॉन. ओके, and the antenna which is present on the reader section, it can be made up of
कॉपर, ॲल्युमिनियम और कंडक्टिव्ह इंक. ओके, सो हा कशाचा असतो? कॉपर किंवा ॲल्युमिनियमचा बनलेला असतो. सो हे काही मेजर पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो जनरली अँड द बँडविड्थ मी आता सांगितली काय? बँड ऑफ फ्रिक्वेन्सी सांगितली, म्हणजे फ्रिक्वेन्सी रेंज सांगितली होती. अल्ट्रा हाय, त्याच्यानंतर लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी, अशा 3 रेंजमध्ये तो ऑपरेट होतो. त्याची फ्रिक्वेन्सी रेंज किंवा बँडविड्थ किती आहे? बँडविड्थ इज अराउंड 900 मेगाहर्ट्ज टू 930 मेगाहर्ट्ज. 900 मेगाहर्ट्ज टू 930 मेगाहर्ट्ज. सो परत एकदा रिपीट करते. RFID is the radio frequency identification technology which used to detect or the track any object. Initially, it consists of two sections. One is of tag and another one is reader. Okay. On reader, the reader circuitry is consist of oscillator, modulator, amplifier. Means it combination of transmitter and receiver. Reader is continuously sending the radio waves or for catching or for identification of RFID tag which comes in it into its proximity, and that means into its range. Okay, RFID tags are basically classified into two types, that is active and passive. Active tags are those tags which generates their own signals. That means they continuously broadcast the radio waves signals so that any object can detect accurately, and also the distance is goes on increasing in case of active tag. While in passive tag, in case of passive tag, the distance is reduced because passive tags are those tags which are depends upon the signals coming from the reader, and they are receiving this signal or the source or the supply with the help of electromagnetic radiations. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या थ्रू काय करताय? ते पॉवर रिसीव्ह करताय. सो मीन्स ऍक्टिव्ह म्हणजे काय की ते पॉवर डिपेंडेबल नाहीत, पण पॅसिव्ह काय आहेत? पॉवर डिपेंडेबल आहेत. आणि डिपेंड कोणावर आहे? ते रीडरवर आहेत. ऍक्टिव्ह काय आहेत? ते दे आर देअर ओन सोर्सेस. दे कॅन जनरेट the signal in a own manner. Then RFID operates in three frequency range: low frequency, high frequency, and ultra high frequency. Low frequency range is varying from 30 hertz to 300 kilohertz, 30 kilohertz to 300 kilohertz. High frequency range is around 3 to 30 megahertz, while ultra high frequencies ranging from 300 megahertz to 3 gigahertz. Okay, so these are the basic range of frequencies. Including to that, you have to understand the bandwidth. The bandwidth required for it is a 900 megahertz to 930 megahertz. Okay, and the distance can be changes with the depending upon the type of tag you are using. टॅग नुसार तुम्ही डिस्टन्स काय करताय? चेंज करताय. बट मॅक्झिमम डिस्टन्स कॅन बी कन्सिडर्ड अप टू 100 मीटर. ओके, विच कॅन बी कवर्ड बाय अ सिंगल टॅग विच इज ऑपरेटिंग अंडर अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी रेंज. अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी रेंजच्या अंडर जे ऑपरेट होत आहे टॅग, त्यांचं जो डिस्टन्स कव्हरिंग आहे तो अप टू 100 मीटर आहे. ठीक आहे, हे मेजर पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. सो कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? सो कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.